सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात बदल घडणार असून महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांनी एडीएनला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत केलाय। नमस्कार, मी उमा शिंदे एडीएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण सध्या पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची धूमधाम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मी आपल्याला भेटीसाठी घेऊन आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी भीमराव हत्तीआंबिरेजी। सर, आपल्या या मुलाखतीमध्ये मी स्वागत करते। आपल्या सर्वांना माहितच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विविध पक्ष हे फुटल्यानंतर आता पुन्हा निवडणुका होत आहेत आणि याचे परिणाम निकालावरती नेमके कसे दिसणार हे आपण सर्व पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती जाणून घेऊया। सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की जसं काँग्रेसने आता भूमिका घेतली आहे की संविधान बचाओ हा नारा लोकसभेला देखील देण्यात आला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील हा नारा देण्यात येतोय। तर यामध्ये नेमकी आंबेडकरी नेत्यांची काय भूमिका आहे? लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते 400 पार करणार, आम्हाला 400 जागा द्या आणि त्या 400 जागा आल्यावर आम्ही संविधान बदलू अशा पद्धतीची भाषणं होत होती आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी त्याचं खंडन केलं नाही। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी संविधान बदलण्याला लोकांना हरवण्यासाठी आदरणीय राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली, इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि त्यांनी संविधान बदलणाऱ्या लोकांना हरवण्याचा एक पण केला। पण त्यावेळी आपण सगळेजण जाणता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार, संविधान शिल्पकार आहेत, त्यांनी संविधान लिहिलं आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि म्हणून प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचं कर्तव्य होतं की संविधान बदलणाऱ्या लोकांना हरवायचं। अशा स्थितीमध्ये जे काही आंबेडकरी नेते आहेत, कुठल्याही नेत्याचा अनादर मी करणार नाही, पण अनेक आंबेडकरी नेते एक तर प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीत सामील होते, सहभागी होते, त्यांना मदत करत होते, किंवा काही आंबेडकरी नेते अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला मदत करत होते। पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जी आघाडी झाली त्यांनी भूतून भविष्यते असे यश मिळवलं। महाराष्ट्रातल्या 48 पैकी 31 जागा आल्या आणि भारतीय जनता पार्टी बहुमतात गेली नाही आणि मग ते संविधान बदलण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता ते रोखण्याचा जोरकस प्रयत्न आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला। जी, त्यानंतर मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छिते की एक आंबेडकरी नेता म्हणून तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करता, समाजातील लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात, मग शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेशी तुमचं साम्य मिळतं का आणि आता तुम्ही त्यांच्या सोबत आहात, तर मग याचं कारण नेमकं या पाठीमागे काय आहे? आपण गेली 50 वर्षातली शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकीर्द बघितली तर ती फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला पूरक आहे। आपण जाणता की वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा फुटीच्या उंबरठ्यावर होती तेव्हा त्यांची एकुलती एक कन्या सुप्रियाताई सुळेंना केंद्रात मोठं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं। पुतण्या फुटला नसता, घर फुटलं नसतं। आदरणीय पवार साहेबांच्या पुढे एक प्रश्न होता की मोदी शहा देवेंद्र फडणवीस यासारख्या जातींद्र लोकांसोबत जायचं का फुले शाहू आंबेडकर विचारधारेसोबत राहायचं। शरदचंद्रजी पवार साहेबांनी पर्याय निवडला, मुलीला मिळणारे कॅबिनेट मंत्रीपद लाथाडलं, पुतण्या सोडून गेला तर गेला, पण मी फुले शाहू आंबेडकर विचारधारेसोबत राहणार आणि त्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसोबत राहिले। त्याच्यामुळे पवार साहेब सगळ्या आंबेडकरी समाजाला आवडतात। जशी आपण सद्यस्थिती पाहतोय तर यापूर्वी काही काळ वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता आणि ते सोबत होते, परंतु त्यानंतर काही कारणास्तव ते वेगळे झाले। तर त्यांच्या वेगळं होण्यामुळे
सध्या आता महाविकास आघाडीवरती त्याचा काही परिणाम होईल का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तशी वंचित बहुजन आघाडीनी महाविकास आघाडीसोबत कधी आलेच नाही. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता सुज्ञ आहे, शिक्षित आहेत. ते हे जाणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 1200च्या वर अर्ज आले होते, काँग्रेसकडे 1200 अर्ज होते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाकडे सुद्धा 1200च्या वर अर्ज होते. म्हणजे या पक्षांकडे एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उपलब्ध असताना, त्यांची 288चे 88 उमेदवार उभे करण्याची ताकद असताना सुद्धा त्यांनी मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची जी महायुती आहे ते हरवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना 100च्या आत जागा घेऊन एकत्रितपणे लढून त्यांनी पूर्ण तयारी केलेली आणि ते महायुतीला हरवण्यासाठी सज्ज झालेले. पण सगळ्या आंबेडकरी समाजाच्या मनात प्रश्न आहे की आपण 10%च्या जवळपास आहोत आणि 10% लोकसंख्येच्या बळावर काही महाराष्ट्रात सत्ता येऊ शकत नाही. आणि मग आपल्याला 288चे 88 जागा लढवण्याचा आग्रह का? आपण काय करतो? आपल्या समाजाला सत्तेत न्यायचं की नाही असा खेड्यापाड्यातल्या आंबेडकरी समाजाला प्रश्न पडलेला आहे. आणि मी काही कोणावर बी टीम ए टीम असं म्हणणार नाही, पण लोकांना तर सरळ सरळ दिसतं की तुम्हाला सत्तेत जायचंच नाही. तुम्हाला म्हणजे तुमची जी मतं आहेत ती एकत्रित मतं जर तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत गेली तर आंबेडकरी समाजाला सत्तेचा मोठा वाटा मिळेल. पण गेल्या अनेक निवडणुकांपासून पाहतो आपण की वंचित नेहमी त्यांची वेगळी भूमिका घेते आणि आंबेडकरी मतं कुजवण्याचं काम सुरू आहे सध्या. त्याच्यामुळे आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे आणि ती बऱ्यापैकी आता राज्यभरात आपण लोकसभेला पाहिलं की मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज हा महाविकास आघाडीसोबत होता आणि आता सुद्धा तो समाज महाविकास आघाडीसोबत राहील. आणि आपलं जाणता की गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या महायुती सरकारने म्हणजे ज्या समाजाची संख्या एवढी मोठी आहे त्या समाजासाठी एकमेव खातं आहे समाज कल्याण खातं. त्या समाज कल्याण खात्याला मंत्री सुद्धा दिला नाही त्याने. म्हणजे त्यांच्याबद्दल आंबेडकरी किंवा अनुसूचित जातीच्या मनात किती द्वेष आहे. आणि मंत्री न दिल्यामुळं या खात्याचं प्रचंड मोठं बजेट आहे, ते बजेट पळवण्याचं काम झालं. याच्यातले हजारो कोटी रुपये लाडकी बहीणसाठी घेऊन केले आणि आंबेडकरी विद्यार्थ्यांसाठीच्या सगळ्या योजना म्हणजे बार्टीचे सगळे प्रशिक्षण बंद केले. PhDचे माझे विद्यार्थी बांधव 2 वर्ष बार्टीच्या पुढे उपोषणाला बसत होते, आझाद मैदानला उपोषण होते, त्यांना सुद्धा मदत केली नाही. रमाई घरकुलचा प्रश्न असेल, अनेक घोटाळे. मी समाज कल्याणच्या घोटाळ्यावर एक दिवसभर तुम्हाला सांगू शकतो की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. या राज्याला यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार साहेब, विलासराव देशमुख, मनोहर जोशी सारख्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. आणि ह्या मुख्यमंत्र्यांनी शक्य होईल तेवढं समाज कल्याणमध्ये मदत देण्याचं काम केलं. पण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याणचं कुठलंही काम 20% घेतल्याशिवाय केलेलं नाही. आणि या खात्यामध्ये मग पुस्तक खरेदीचा घोटाळा असेल, फर्निचर खरेदीचा घोटाळा असेल, भोजन ठेक्याचा घोटाळा असेल. यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीला सुद्धा सोडलं नाही. 2 कोटी रुपयाचं बजेट केलं आणि 10 लाखाच्या आत ते कार्यक्रम उरकून त्या माजी समाज कल्याण सचिव भांगेच्या नातेवाईकाला ते काम केलं. 2.5 वर्षामध्ये सुमंत भांगे नावाच्या माजी सचिवांनी समाज कल्याणचं मोठं वाटोळं केलं. त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं झाली पण त्याची आंदोलनाची दखल घेतली नाही. आणि मला एक खंत वाटते की 2.5 वर्षात आंबेडकरी समाजाचे हे महायुती सरकार एवढं नुकसान करत असताना राज्य पातळीला, देश पातळीवरल्या आंबेडकरी नेत्यानं मागासवर्गीय समाजाला कुठेच मदत केल्याचं दिसत नाही. मग आपण याच्या मागे एक कारण जर लक्षात घेतलं तर आपण असं म्हणू शकतो की समाजामध्ये सध्या एकी नसल्यामुळे काही समाज वंचितच्या पाठीमागे आहे, तर काही समाज जे आंबेडकरी नेते आहेत त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे एकी दिसत नसल्यामुळे समाजाचं नुकसान होते असं तुम्हाला वाटतंय का? 100% एकी नाही म्हणून समाजाचं नुकसान होतच आहे आणि समाजाला सत्तेत सहभाग होत नाही. तुम्ही जाणता की जेव्हा एक संघ रिपाई काँग्रेस सोबत होती
त्यावेळी रिपाईचे 4 खासदार निवडून आले होते. 3 आले होते ओपन मतदारसंघातनं आणि 1 आलं होतं राखीव मतदारसंघामध्ये. 4 खासदार निवडून आणण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. आताचा काळ बघितला तर आता प्रचारासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहे, तर या मध्ये तुम्हाला एक नेता म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडीची सद्यस्थिती काय आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कुठे कुठे दौरे नियोजित करण्यात आले? मी मराठवाड्याचा असल्यामुळे प्रथमतः मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या भागात माझं फिरून झालेलं आहे. मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो, मी विदर्भात गेलो, पण सगळीकडेच तर जाणं शक्य झालं नाही. पण मला एकंदर राज्याची हवा पलटलेली दिसती. शेतकरी प्रचंड नाराज आहेत, विद्यार्थी नाराज आहेत, महिला नाराज आहेत महागाईच्या प्रश्नावर. त्यांचं दिवाळीचं बजेट कोलमडलं, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. यामुळे या राज्यामध्ये वारं फिरलं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता नक्कीच येणार आहे. सत्ता बदल हवा आहे लोकांना. कारण देवेंद्र फडणवीसनी या 10 वर्षाच्या काळामध्ये या राज्यामध्ये जे जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, मग हिंदू मुस्लिम वाद असो किंवा ओबीसी मराठा वाद असो किंवा अलीकडच्या काळामध्ये कारण नसताना अनेक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय पेंडिंग होता, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी ते अबकडचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये मातंग समाजाला बौद्ध बांधवाच्या विरोधामध्ये उचकून देण्याचं काम केलं. खरं तर महारमांग हा जोड शब्द आहे. वर्षानुवर्ष हा समाज एकत्रित राहतो, पण त्यांना चुकीचं सांगून किंवा तुमच्या सवलती बौद्धांनी पळवल्या, तुम्ही मागे राहिले, अशा पद्धतीचं अनुसूचित जातीमध्ये सुद्धा भेदभाव करण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि आपण जाणता की राजकारणाचा स्तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एक वेगळ्या विचाराचं राजकारण होतं. 4.5 वर्ष मनोहर जोशी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते सुद्धा ब्राह्मण होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा एवढा, आणि ते शिवसेनेचे मुख्यमंत्री, ते पण शिवसेनेचे मुख्यमंत्री, त्यांच्या काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये एवढा जातीवाद बोकाळला नव्हता. पण देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये जाती भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे. पण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणार आहे आणि जनता सुज्ञ आहे. म्हणून ह्या भारतीय जनता पार्टीचं हे RSSचं जातीमध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र हाणून पाडतील आणि 100% महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही. जी नक्कीच. आताच आपण भीमराव हत्ती आंबिरे यांच्याशी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधलाय आणि यापुढे देखील मी एडियनच्या माध्यमातून दर्शकांसाठी विविध नेत्यांशी संवाद साधून त्यांच्या मनाची काय स्थिती आहे, त्यांच्या पक्षाची राज्यात काय स्थिती आहे हे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी इथेच थांबूया. पाहत रहा एडियन न्यूज.